स्वतःवर प्रेम करणं हे दुसऱ्यावर प्रेम करण्या इतकंच सुखावणार आहे. आपण जर स्वतःवरच प्रेम करत नसू तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही. आपण नेहमी दुसऱ्यांसाठी झटत असतो. नेहमी इतरांना काय हवं आणि काय नको याचा विचार करत असतो. या सगळ्यांमध्ये आपण स्वतः मात्र कुठेच नसतो. परंतु आपण कायम ताजेतवाने आणि मनाने जिवंत राहिलो तर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची बाग अधिक उत्साहाने फुलवू शकतो. मग विचार करा, स्वतःच्या मनाने जिवंत असणं किती महत्त्वाचं आहे. म्हणूनच इतरांवर जसं आपण प्रेम करतो तसंच प्रेम आपल्याला स्वतःवरही करता यायला हवं. अनेकदा आपण इतरांवर प्रेम करण्यासाठी बरंच काही शोधून काढतो. कितीतरी गोष्टींची यादी आपल्याकडे सहज उपलब्ध झालेली असते, पण स्वतःसाठी मात्र ही यादी शून्यातच असते. स्वतःवर नेमकं कसं प्रेम करायचं तेच आपल्याला कळत नाही. तर म्हणूनच आपण आज स्वतःवर प्रेम करायचे काही मार्ग पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. स्वसंवाद. आपण इतरांशी तासनतास बोलत राहतो, पण स्वतःशी बोलणं काही आपल्याला जमत नाही. स्वसंवाद हा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे किमान एकदा तरी दिवसातून स्वतःशी थोडा संवाद साधा. क्षमाशीलता. इतरांना माफ करतो तसं स्वतःलाही माफ करणं जमायला हवं. क्षमाशीलतेच्या सरी स्वतःसाठी सुद्धा तितक्याच आवश्यक आहेत. आपण केलेल्या हजारो चुकांसाठी आपणच आपल्याला क्षमा करणं आवश्यक आहे. स्वतःला माफ करणंही जमायला हवं ना. रिस्पेक्ट. आदर करणे. स्वतःविषयी मनात नम्र भाव हवा. नेहमी स्वतःचा आदर करायला हवा. जो रिस्पेक्ट आपण इतरांप्रती दाखवतो तो आपण स्वतःवरही दाखवायला हवा. तुलना न करणे. स्वतःची तुलना इतरांशी न करणे, मग त्या स्वतःच्या क्षमता असो वा इतर कोणत्या गोष्टी. स्वतःला अनुभवणे. एखाद्या म्युझिकसारखं स्वतःला अनुभवायला शिका. स्वतःचा आस्वाद घ्यायला शिका. आवडीचे छंद जोपासा. स्वतःला आवडणारे छंद आवर्जून जोपासणे. गाणं, रंगकाम, बागकाम किंवा आवडीचा एखादा खेळ खेळणे. मनापासून हसणे. धावपळीमध्ये आपण मनापासून हसणं विसरतो. कधीतरी मनापासून खळखळून हसणं गरजेचं आहे. हसणं आपण विसरता कामा नये. स्वतःला वेळ देणं. दिवसभरात आपण खूप बिझी असतो. आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो. इतकंच नाही तर आपण इतरांसाठी आवर्जून वेळ काढतो. अगदी तसाच वेळ आपण स्वतःसाठीही द्यायला हवा. स्वतःसाठी वेळ देणं आपल्या लिस्टमध्ये असायलाच हवं. स्वतःवर विश्वास ठेवा. कुठल्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास ढळू न देणं. मी हे करू शकतो असा स्वतःवर विश्वास ठेवणं. कुणाचा नसला तरी माझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे स्वतःला ठणकावून सांगणे. आत्मपरीक्षण करणे. आत्मपरीक्षण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महिन्यातून किमान एकदा तरी आत्मपरीक्षण करायला हवं. आत्मपरीक्षणामुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. विश्रांती देणं. स्वतःला थोडी विश्रांती देणं. आपलाही जीव थकतो ना, म्हणून. स्वतःला जाणून घेणं. स्वतःचे गुण, दोष, इच्छा, स्वप्न, अगदी स्वतःच्या बारीक सारीक गोष्टी जाणून घेणं. जबाबदारी घेणं. स्वतःची जबाबदारी कोण घेणार? आपली जबाबदारी आपल्याला घेता यायला हवी. स्वतःला प्राधान्य देणे. नेहमीच आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आपण शेवट असतो. म्हणूनच कधी स्वतःला प्रथम प्राधान्य द्यायला विसरू नये. स्वतःची ताकद ओळखणे. आपण काय करू शकतो, आपली खरी ताकद काय आहे याचा अंदाज घेणे. कौतुक करणे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःचं कौतुक करणे. स्वतःच्या पाठीवर स्वतःच कौतुकाची थाप देणे. स्वतःला पत्र लिहिणे. स्वतःला आपण कधी पत्र लिहित नाही, पण तरी एकदा स्वतःला पत्र लिहून स्वतःविषयी असणाऱ्या सगळ्या भावना व्यक्त करा. स्वतःच्या शरीरावर प्रेम करणे. आपल्याला कोणी जाड बोललं तरी फारसं मनावर घ्यायचं नाही. आपल्या शरीराची योग्य काळजी घेऊन आपणच आपल्या शरीरावर प्रेम करायचं. प्रामाणिक राहणे. स्वतःविषयी प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक राहणे. स्वतःला तणावमुक्त ठेवणे. कुठल्याही अतिरिक्त ताण न घेणे. शक्यतो स्वतःला तणावापासून दूर ठेवणे. स्वतःच्या आवडीनिवडी ओळखणे. स्वतःला काय आवडतं आणि काय आवडत नाही ते ओळखणे. काळजी घेणं. झाडाची, प्राण्यांची, आपल्या माणसांची जशी आपण काळजी घेतो तशीच काळजी आपण आपल्या स्वतःची घेतली पाहिजे. स्वतःप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. इतरांसाठी स्वतःसाठी केलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी स्वतःप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त करणे. स्वतःला मनापासून थँक्यू बोलणे. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं. दोन्हींचं स्वास्थ्य राखणं म्हणजे स्वतःवरच्या प्रेमाचा एक भाग आहे.
स्वतःला आहे तसं स्वीकारणं. स्वतःला आहे तसं स्वीकारणं, स्वतःतील गुण दोष ओळखून स्वतःला आहे तसं स्वीकारणे. उंच ठेंगणं, काळं आणि गोरं असं काही मनात न ठेवता आहे तसं स्वतःला बिनधास्त स्वीकारा. स्वतःवर भरभरून प्रेम करायला हवं. स्वतःवर प्रेम करणं चुकीचं नाही तर गरजेचं आहे. इतकंच ते प्रेम निस्वार्थी असायला हवं, त्यात कुठलाही स्वार्थ असता कामा नये. स्वतःवर प्रेम करा, जगण्याचा पुरेपूर आनंद घ्या. असे हे वेगवेगळे 25 मार्ग स्वतःवर प्रेम करण्यासाठी नक्कीच पुरेसे आहेत. तर या सगळ्याचा आपण नक्की विचार करायला हवा.